मंडळी, बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर आज पंढरपुरात पाऊस धो बरसलाय। राज्यात मान्सूनचं आगमन झालं, पण यानं सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती। यंदा मान्सूननं वेळेत आणि समाधानकारक हजेरी न लावल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये प्रचंड वाढ झाली होती। गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसानं ओढ दिल्यामुळं बाजारात कोट्यावधी रुपयांचं बियाणं आणि खतांचा साठा दुकानामध्येच पडून होता। ऐन पावसाळ्यात पंढरपूरचं तापमान 35 डिग्री सेल्सिअसहून अधिक बनलं होतं। पावसानं ओढ दिल्यामुळं नागरिक, शेतकरी यांच्यासह अनेक जण चिंतेत होते। परंतु आता पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यानं आणि पंढरपुरात तो धो बरसल्यामुळं सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला असून आता अजून पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झालाय। ही पावसाची दृश्ये जी तुम्ही पाहत आहात ही पंढरपूरच्या इसबावी परिसरातील दृश्य आहेत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच हा मोठा पाऊस झालेला आढळून आला। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्येही विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर थोडासा कमीच राहील असा अंदाज आहे। जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। सातारा आणि कोल्हापुरात घाट परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्यातही दिवसभर हलक्या पावसाची शक्यता आहे। घाट परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होऊ शकतो। 17 जुलैनंतर पुण्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। आज 4 ते 4:30 वाजेपर्यंत पंढरपुरात अर्धा तास का होईना वरुण राजा धो बरसल्यामुळं वातावरण आल्हाददायक बनलंय।